ओके. हॅलो एव्हरीवन. आपण डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन या चॅप्टरचा लेक्चर 1 आणि लेक्चर 2 हे दोन कव्हर केलेत. माउथ अँड बकोफेरेंजियल कॅव्हिटी अलॉंग विथ न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये टीथ, टंग, पॅलेट, व्हॉट इज फॅरिंग्स, त्याचे वेगवेगळे टाइप्स, सॅलिव्हरी ग्लँड्स, एव्हरीथिंग रिलेटेड अप टू इसोफेगस वी हॅव कव्हर्ड इन अर्लियर 2 लेक्चर्स. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण त्याला कव्हर केलंय. त्या रिलेटेड एक 50 MCQs आपण आता इथे डिस्कस करू, सो दॅट तुमची ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल, तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की 2 चॅप्टर मधील आपल्याला अंडरस्टँडिंग हे कुठल्या लेवल पर्यंत झालंय. ठीक आहे. तर वेळ न घालवता थोडंसं आपण वाचण्यामध्ये याचा स्पीड घेऊ, बेसिक कॉन्सेप्ट काय ते याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ. चालेल. ओके, चलो लेट्स गो टू फर्स्ट क्वेश्चन. The type of nutrition where the whole plant or its parts are taken either in solid or liquid form through mouth is called as. Obviously प्लांटचा पार्ट किंवा कुठलाही एक लिक्विड सॉलिड पार्ट आपण घेतो, दॅट मीन्स हा टाइप कोणता झालाय? दिस इज हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि असं हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन लेक्चर 1 मध्ये आपण बघितलंय की ज्याच्यामध्ये होल फूड इज टेकन इन, त्या टाइपच्या न्यूट्रिशनला म्हणतात. पूर्ण फूड जर आपण आतमध्ये घेऊन मग डायजेशन होत असेल तर दॅट काइंड ऑफ न्यूट्रिशन इज युअर होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे. याच्याबद्दल काही फार ऑटोट्रॉपिक माहिती आहे तुम्हाला, सॅप्रोझोइक माहिती आहे, जसं फंगस वगैरे शो करतात. ग्रीन प्लांट ऑटोट्रॉपिक. तर होलोझोइक म्हणजे काय? हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे, फक्त त्याच्यामध्ये होल फूड इज टेकन इन. सेकंड क्वेश्चन, व्हायटमिन्स अँड वॉटर आर इन्क्लुडेड अंडर. आपण सांगितलंय बायो मॅक्रो मॉलिक्यूल जे आहेत, वेल ना, बायो मॅक्रो मॉलिक्यूल. तर बायो मॅक्रो मॉलिक्यूल मध्ये काय सांगितलं आपण? कोण कोण येते? बायो मॅक्रो मॉलिक्यूल याच्यामध्ये प्रोटीन्स येतील. ओके, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. आणि यांचं तिघांचंही फंक्शन काय? बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करणे. आणि प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स, म्हणजे बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे. तर हे मॅक्रो मॉलिक्युल्स. तर मायक्रो मॉलिक्युलच्या स्वरूपात जर बघायचं झालं आपल्याला, तर मायक्रो मॉलिक्युल विच आर प्रोटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मायक्रो मॉलिक्युल्स विच आर प्रोटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर युअर वॉटर, मिनरल्स अँड व्हायटमिन्स. म्हणजे आता ऑप्शन्स मध्ये आपल्याला काय काय लक्षात येईल? याचं उत्तर काय येणार की मॅक्रो हे तर ऑप्शन कटून गेलेत, कारण हे मॅक्रो एलिमेंट नाहीयेत, मायक्रो एलिमेंट आहेत. आणि प्रोटेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार? मायक्रो न्यूट्रिएंट्स आर द प्रोटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ फूड, म्हणजे सेकंड इज द करेक्ट आन्सर. क्लिअर. पुढे जाऊ आपण थर्ड मध्ये. टाइप ऑफ टीथ इन ह्युमन आर. कोणते कोणते टाइपचे टीथ आपण ह्युमन मध्ये बघितलेले आहेत? ह्युमन मध्ये ओके असू द्या. ह्युमन मध्ये आपण सांगितलंय की 2 वेळा दात येतात, म्हणून त्याला म्हणतो आपण डायफायोडोंट. 2 टाइम्स मिल्क टीथ अँड परमनंट टीथ. सेकंड थिंग, दीज आर एम्बेडेड इन द सॉकेट्स ऑफ बोन. जॉ बोनच्या सॉकेटमध्ये ते फिक्स झालेले असतात, त्याला अल्व्हिओलाई आपण म्हटलं होतं. म्हणून त्या टाइपच्या डेंटिशनला आपण काय म्हणतो? थिकोडोंट टाइप ऑफ टीथ. थिकोडोंट. हे अॅक्रोस्टॉपी नाही याच्यामध्ये, जाऊ दे, आता समजून घ्या फक्त. वेल, कुठे इरेजर? ठीक. ओके, हेट्रोडोंट, थिकोडोंट, सॉरी. नंतर डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर देअर. मग डिफरंट टाइपचे टीथ आहेत, म्हणजेच काय म्हणणार आपण? डिफरंट टाइपचे टीथ असल्यामुळे वी विल कॉल इट ॲज अ हेटेरोडोंट टाइप ऑफ डेंटिशन किंवा टीथ. हेट्रोडोंट, इन्सिजर्स, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार. हेट्रोडोंट आहे. अजून एक टाइप आपण याच्यामध्ये बोलणार, ब्युनोडोंट. पण ब्युनोडोंट हा टाइप कशावर डिपेंड करतो? डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ इनॅमल अँड डेंटाइन. कशाची? इनॅमल आणि डेंटाइन. जसं सॉलिनोडोंट हा ब्युनोडोंट सारखाच एक टाइप असेल, इनॅमल आणि डेंटाइनशी संबंधित. आपण सांगितलं होतं डेंटाइन इज द मेन स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ टीथ अँड इनॅमल इज द कव्हरिंग ऑफ द क्राउन पार्ट ऑफ युअर टीथ. क्राउन पार्ट म्हणजे सगळ्यात वरचा जो की एक्सपोज झालेला आहे. नेक पार्ट विच इज एम्बेडेड इन द गम्स आणि रूट इट इज फिक्स्ड इन युअर जॉ बोन सॉकेट्स अल्व्हिओलाई. तर काय सांगितलं आपण? इनॅमल आणि डेंटाइन या दोनची जी पोझिशन असेल त्याच्या अकॉर्डिंगली आपण हा एक टाइप ब्युनोडोंट विच इज फाउंड इन ह्युमन बीइंग. म्हणजे आपल्यामध्ये या 4 टाइपचे प्रकार इथे दिसतात. तर हे ब्युनोडोंट सोडून द्या. आता कुठला लागू पडतोय बघा? होमोडोंट म्हणजे एकाच वेळी दात येतात. आपण होमोडोंट आहे का? नाही, डायफायोडोंट. नंतर हेट्रोडोंट आहे आपण. सॉलिनोडोंट माहिती आहे का तुम्हाला? सॉलिनोडोंट डेंटाइन आणि इनॅमलच्या पोझिशनवरून. पण आपण काय सांगितलं? ब्युनोडोंटचा टाइप असता हाय कटला. मोनोफायडोंट नो, वी आर डायफायोडोंट. 2 टाइप्स. नंतर ब्युनोडोंट. ओके, ब्युनोडोंट आहे का? इनॅमल वरती आहे, डेंटाइन खाली आहे. त्या अकॉर्डिंगली तो जो टाइप असेल त्याला आपण म्हणतो ब्युनोडोंट.
थेकोडोंट आहे का? येस, थेकोडोंट सुद्धा आहे. हेट्रोडोंट आहे का? ओके, हेट्रोडोंट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज 3 ह्युमन बीइंग मध्ये. ओके, लेट्स मूव टू नेक्स्ट. Enamel part of the tooth is secreted by, we had said that enamel, it is secreted from ameloblast. Okay, ameloblast cells. आता दिसतोय का बघा अमिलोब्लास्ट? हो दिसतंय. कुठे दिसतंय? या ठिकाणी दिसतंय आणि या ठिकाणी. हे तर क्लिअर झालं. ओके, पण आपण टीथचा ओरिजिन सुद्धा सांगितला होता. काय ओरिजिन होता? इट इज एक्टोमिझोडर्मल इन ओरिजिन. त्याच्यापैकी एक्टोडर्मल जो पार्ट होता, तर एक्टोडर्मल ओरिजिन वाला पार्ट कुठला आहे आपला? डेंटल इनॅमल. आणि इनॅमल कोणापासून तयार होतंय? तर इनॅमल इज फॉर्मड बाय अमिलोब्लास्ट सेल. ऑब्वियस आहे, अमिलोब्लास्ट सेलचं सुद्धा ओरिजिन काय? एक्टोडर्मल. म्हणजेच इनॅमल आणि अमिलोब्लास्ट दोन्ही सुद्धा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. डेंटाइन आणि अदर पार्ट ऑफ द टीथ आर मिझोडर्मल इन ओरिजिन. मग करेक्ट आन्सर काय येणार? इथे एक्टोडर्मल दिसतंय, इथे मिझोडर्मल आहे आणि इथे एक्टोडर्मल आहे. म्हणजे करेक्ट आन्सर इज अमिलोब्लास्ट सेल पासून इनॅमल तयार होणार आणि त्याचं ओरिजिन कोणतं असणार? एक्टोडर्मल. कारण हा जो मिझोडर्मल आहे, तर मिझोडर्मल आपण आताच सांगितलं, डेंटाइन इज अ मिझोडर्मल इन ओरिजिन. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? रिगर्गिटेशन. रिगर्गिटेशन म्हणजेच काय? स्टमकचे कंटेंट बाहेर येणे. ऍक्च्युअली स्टमकचे कंटेंट बाहेर येत असतील तर त्याला वॉमिटिंग म्हणतो आपण. पण व्हॉल्युलर डिफेक्ट जर असेल, वॉल स्पिंक्टर मसल ज्या प्रेझेंट असतात आपल्या, गॅस्ट्रोइसोफेजियल स्पिंक्टर, ती जर वीक झाली तर आपले स्टमकचे कंटेंट थोड्याफार प्रमाणात, त्याला आपण मराठीमध्ये गिळकी येणे म्हणतो, आंबट पाणी तोंडामध्ये येणे, तर दॅट प्रोसेस इज रिगर्गिटेशन. याच्यामध्ये ह्या स्पिंक्टर मसलचा प्रॉब्लेम झालाय. कारण अप्पर इसोफेजियल आणि लोअर इसोफेजियल स्पिंक्टर, तर लोअर इसोफेजियल स्पिंक्टरला आपण कार्डियक स्पिंक्टर सुद्धा म्हणतो, ती जर वीक झाली असेल तर स्टमक कंटेंट हे माउथ कॅव्हिटी मध्ये येतात. त्याला म्हणायचं रिगर्गिटेशन. फ्रॉम द स्टमक इज प्रिव्हेंटेड बाय, ऑब्विसली स्पिंक्टरने ती प्रिव्हेंट होणार. कोणतं स्पिंक्टर आहे? पायलोरिक स्पिंक्टर होईल का? नाही, बिकॉज द पायलोरिस इज अ पार्ट ऑफ स्टमक. पण लोअर पार्ट ऑफ स्टमक जो की इंटेस्टाइन मध्ये ओपन होतोय. म्हणजे हे आन्सर रॉंग झालंय. सर्क्युलर मसलचा काही संबंध येतोय का? नो, कारण सर्क्युलर मसल तर पेरिस्टल्सिस साठी वापरले जातात. सर्क्युलर, लॉंगिट्युडनल आणि तुमच्या ऑब्लिक मसल, ज्या की स्टमकचा इनर मोस्ट लेअर असेल, ते नंतर बघू आपण. तर ह्या सुद्धा ऑप्शन होणार नाही. वेल, मस्क्युलर म्युकोसा हे स्मूथ मसल आहे. इट इज फॉर कॉन्ट्रॅक्शन. आणि कार्डियक स्पिंक्टर जो आहे, कार्डियक स्पिंक्टरचं दुसरं नाव लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. ओके, लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. आणि लोअर इसोफेजियल स्पिंक्टर म्हणजेच इसोफेगस नाउ विल ओपन इनटू स्टमक. स्टमक आणि इसोफेगस यांच्यामधलं जे स्पिंक्टर, लोअर इसोफेजियल, आणि हे त्यालाच दुसरं नाव काय? कार्डियक स्पिंक्टर. म्हणजे हे कोण प्रिव्हेंट करेल? करेक्ट आन्सर काय होणार तुमचं? कार्डियक स्पिंक्टर. ओके, आगे बढ़ेंगे. विच ऑफ द फॉलोइंग पेपिला आर विदाउट टेस्ट बड्स ऑन ह्युमन टंग? इन ह्युमन टंग आपण सांगितलं हे 4 टाइप्स आहेत: फ्युजिफॉर्म, फंगिफॉर्म, फिलिफॉर्म आणि सर्कम्युलेट. याच्यापैकी ही जी कुठे गेली आहे? फ्युजिफॉर्म, फोलिएट म्हणतो आपण त्याला. तर फिलिफॉर्म याच्यावरती टेस्ट बर्ड नाहीये. म्हणजे टेस्ट बर्ड कुणावरती प्रेझेंट आहेत? फक्त आपल्यामध्ये 3च प्रेझेंट असतात, एक फिलिफॉर्म, फंगिफॉर्म आणि सर्कम्युलेट. ह्या लार्जेस्ट आहेत, ह्या मीडियम साईज आणि ह्या स्मॉलेस्ट आहेत. तर फंगिफॉर्म आणि सर्कम्युलेट या दोन्हीवरती टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात. यांनी विचारलं विदाउट टेस्ट बर्ड, तर विदाउट टेस्ट बर्ड कोण आहेत? मग तुमचे कोनिकल पॅपिली, म्हणजे तुमच्या फिलिफॉर्म पॅपिली. छोटे छोटे डॉट जे तुम्हाला जिभेवरती दिसतात, दिस आर फिलिफॉर्म पॅपिली. ओके. पीएच ऑफ सलायवा इज, आता इथे मी पुढे देण्याचं विसरलो, इट इज 6.8. आता 8 पॉइंट, हे बघा सलायवाचा पीएच आपल्याला माहिती आहे फिक्स किती असतो? 6.8. 6.8 म्हणजे काय? माइल्ड ऍसिडिक एकदम. 7 पासून पुढे हा तर न्यूट्रल झालाय. 2 म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडिक झालाय. 8 म्हणजे अल्कलाइन झालाय. मग आपला करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? 6 पॉइंट जे काय असेल ते, थोडंफार मागे पुढे असू शकेल. तर 6.8 इज द पीएच ऑफ सलायवा. कारण स्टमकचा जर म्हटलं तर स्टमकचा 1.8 अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. काही बुक्स मध्ये 2.5 to 3 सुद्धा हा स्टमकचा पीएच सांगतात. आणि तोच 7.8 किती? 7.8 हा कुणाचा आहे? इंटेस्टाइनचा आहे. 1.8 इट इज अ पीएच ऑफ स्टमक अँड 6.8 इट इज अ पीएच ऑफ युअर सलायवा. क्लिअर? टॉन्सिल्स आर एनलार्जमेंट ऑफ, काय टॉन्सिल्स? डिटेल मध्ये टॉन्सिल्स बघितलं आपण. वॉल्डेर्स रिंग, वॉल्डेर्सच्या रिंग मध्ये आपण सांगितलं होतं ट्युबल टॉन्सिल्स, पॅलेटाइन टॉन्सिल, फॅरिंजियल टॉन्सिल्स अँड सबलिंग्युअल टॉन्सिल्स. तर टॉन्सिल्स आर नथिंग बट दीज आर द बंचेस ऑर इट इज अ बल्क ऑफ लिम्फॉइड टिश्यू, ज्याच्यामध्ये अँटीबॉडी तयार होतात
आणि ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे ट्रॅप होतात, म्हणजे दॅट इज द पार्ट ऑफ युअर इम्युन सिस्टम. तर आन्सर काय होणार? चारपैकी काय दिसतं? लिम्फोइड टिश्यू. लिम्फोइड टिश्यूचं एनलार्जमेंट इज नथिंग बट युअर टॉन्सिल्स. ओके, राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय? वन ऑफ द फॉलोइंग ion is used for the activation of ptyalin and maltase. टायलिनचं दुसरं नाव काय सांगितलं आपण? टायलिन इज ऑल्सो कॉल्ड एज सलायव्हरी अमायलेज. जेव्हा आपण सलायवाचे कंपोजिशन बघितले त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम क्लोराइड, बायकार्बोनेट आयन्स, थायोसायनेट, सम अमाउंट ऑफ युरिया, युरिक ऍसिड, म्युकस, वॉटरचा मेन कंपोनंट झाला. त्याच्यासोबत लायसोझाईम प्रेझेंट असतात आणि सलायव्हरी अमायलेज आणि माल्टेज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बरोबर? इतके सारे काय कंपोजिशन झाले तुमच्या सलायवाचे. तर सलायव्हरी अमायलेजला ऍक्टिव्हेट जर करायचं असेल तर इट इज ऍक्टिव्हेटेड बाय क्लोराइड आयन्स. ऑप्शन मध्ये आहे का? लेट अस सी. क्लोराइड आयन्स, दिस इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. क्लोराइड आयनचं हे फंक्शन आहे, ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट. Cassell's intrinsic factor is connected with internal absorption of Cassell's intrinsic factor. This is related to vitamin B12 absorption. हा फॅक्टर कशासाठी गरजेचा आहे आपल्याला? व्हिटॅमिन B12 च्या ऍब्झॉर्प्शन साठी. आणि या B12 चं दुसरं नाव त्यालाच म्हणतात सायनोकोबालामिन. सिंपली इथे कोबालामाइन दिलाय तर आपण कोबालामाइनच म्हणू. हे कट करा. तर कोबालामिन इज द अनदर नेम फॉर व्हिटॅमिन B12. म्हणजे इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे तो व्हिटॅमिन B12 चं ऍब्झॉर्प्शन करण्यात हेल्प करतो आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे कोबालामिन. ओके, चलो. डेंटल फॉर्म्युला ऑफ एडोलसंट ह्युमन बीइंग बिफोर 17 इयर्स. 17 इयर्सच्या अगोदर काय असतो? ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे 2123 हा फॉर्म्युला आहे तुमचा अडल्टचा. म्हणजे हा ऑप्शन काय झालाय? कट झालाय. 2023 हा ऑप्शन सुद्धा अडल्टचा नाहीये आणि याच्यामध्ये होत नाही. कशामध्ये? कारण 20 याचा सिक्वेन्स काय? इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार. असं नॉर्मली होत नाही की इन्सिजर कॅनिन्स हे ऍब्सेंट असतील. म्हणजे हे सुद्धा रॉंग आन्सर. आता 2102 दिस इज द फॉर्म्युला फाउंड इन अ चाइल्ड. कारण चाइल्ड मध्ये 2 प्रीमोलार ऍब्सेंट आहेत आणि 1 मोलार ऍब्सेंट असतो. म्हणजे 2 प्रीमोलार अँड 1 मोलार इज ऍब्सेंट इन चाइल्ड. ओके. आणि 2122 म्हणजे याच्यामध्ये टीथ किती येतात बघा? 7 7 14 14 म्हणजे 28. तर करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज 7. फर्स्ट आन्सर 28 टीथ आर प्रेझेंट इन द 17 एज इयर. काय म्हणू आपण त्याला? बॉय और गर्ल. ठीक आहे ना? हा फॉर्म्युला 17 ईयर ओल्डचा झाला, हा चाइल्डचा झाला. क्लियर? चलो आगे बढ़ते. डेंटल डिसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय मॉटलिंग. मॉटलिंग म्हणजे काय? त्याच्यावरती डाग येणे. ऑप्टिक ड्यू टू इन्ग्रेडियंट इन द ड्रिंकिंग वॉटर नेमली. ऍडव्हर्टाइज तुम्ही बघितलेला असाल तर इट इज रिलेटेड टू फ्लोराइड आयन म्हणजे फ्लोरीन. दिस इज ड्यू टू काय म्हणू आपण? इन्ग्रेडियंट इन अ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटर मध्ये जर हे फ्लोराइड्स असतील तर तुमच्या दातांना काय पडणार? डाग पडणार. तर आन्सर काय झालं याचं? फ्लोरीन झालंय. एनसीईआरटीचं नाहीये तरी एक ऍडिशनली माहित असू द्या. विच सबस्टन्स ऑफ सलाइवा डिस्ट्रॉयज हार्मफुल बॅक्टेरिया. विच सबस्टन्स काय काय असणार याच्यामध्ये? सी डायरेक्टली आपण याच्यावरती येऊ, काय म्हणतो त्याला? उत्तरावरती येऊ. तर राईट आन्सर टू दिस इज लायसोझाईम. लायसोचा मिनिंग काय होतो इथे? लायसो म्हणजे लायसिस, झाईम म्हणजे काय? एन्झाईम. लायसिस करणारा म्हणजे ब्रेकडाऊन करणारा एन्झाईम तो आहे लायसोझाईम. तर हा काय करणार? हार्मफुल बॅक्टेरियाला किल करणार. कायम जर म्हणा तुम्ही कायम तर इट इज सेमी सॉलिड प्रेझेंट इन द स्टमक. इट इज सेमी सॉलिड सबस्टन्स प्रेझेंट इन युअर स्टमक. म्हणजे हा आन्सर होईल का? नाहीये. आपल्याला काय विचारलंय? सलाइवा मध्ये. सलाइवा हा स्टमक मध्ये असतो का? नाही. हे आन्सर कटलंय. सिक्रिटिन. सिक्रिटिन हा इंटेस्टाइनचं सिक्रेशन झालं म्हणजे हे आन्सर सुद्धा रॉंग. हेही रॉंग. आणि सेरुमेन. सेरुमिन म्हणजे काय? सेरुमिनस ग्लँड जे तुमच्या इयर मध्ये प्रेझेंट आहे. तर इयरचा आणि सलाइवाचा संबंध येतो का? नाही. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन्स कट. करेक्ट आन्सर इज युअर लायसोझाइम प्रेझेंट इन द सलाइवा. ओके. Enamel of teeth is secreted by. Already question झालाय. It is secreted by amyloblast. It is secreted by amyloblast cell. इथे ओडोंटोब्लास्ट हा एक तुम्हाला ऑप्शन दिसतोय. तर ओडोंटोब्लास्ट हा डेंटाइनला सिक्रेट करतो. क्लियर आहे ना? आणि ऑस्टिओ म्हणजे बोन. ऑस्टिओक्लास्ट बोन डायजेस्टिंग टिश्यू आहेत. याचा संबंध येतोय का? नाही येत आहे. ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट हे सगळं बोनशी संबंधित आहे. दोन्ही ऑप्शन कटले. तसेच ओडोंटोब्लास्ट हा डेंटाइनला रिलीज करतो म्हणजे करेक्ट आन्सर इज एमिलोब्लास्ट. टायलिन इज अन एन्झाइम ऑफ. टायलिनचं दुसरं नाव काय सांगितलं आपण? टायलिनचं दुसरं नाव काय? सलायव्हरी अमायलेज.
म्हणजे आता सांगा मला सलायव्हरी अमायलेज कुणाचं सिक्रेशन असणार आहे? ऑब्व्हियसली सलायव्हरी ज्यूस म्हणजे सलायवा. क्लिअर आहे? पुढे जाऊ. अमंग द टाइप्स ऑफ ह्युमन टीथ विच हेल्प इन कटिंग. आपल्यामध्ये इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार हे प्रेझेंट आहेत. त्याच्यापैकी प्रीमोलार आणि मोलार हे च्युइंग मॅस्टिकेशन साठी आपण वापरतो. घास आपण असा साईडने चावतो. यातले जे कॅनिन्स असतील तर कॅनिन्स आर फॉर टिअरिंग, ते अन्न फाडण्यासाठी, तोडण्यासाठी. आणि फॉर कटिंग पर्पज देर इज अ इन्सिजर. म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं काय होणार? इन्सिजर्स आर द टीथ विच आर यूज फॉर कटिंग ऑफ फूड मटेरियल. नेक्स्ट काय? पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड आर प्रेझेंट. कुठे आहेत? 3 ग्लँड सांगितले आपण. अंडर द टंग सबलिंग्वल, ऍट द जंक्शन ऑफ मॅक्झिला अँड मॅन्डिबल म्हणजे जॉबोनच्या जंक्शनला देर इज अ सब मॅन्डिब्युलर ग्लँड, त्याला सब मॅक्झिलरी ग्लँड सुद्धा आपण म्हणतो. आणि इन फ्रंट ऑफ इयर देर इज प्रेझेन्स ऑफ 2 लार्जेस्ट म्हणू आपण, लार्जेस्ट सलायव्हरी ग्लँड अँड देर इज युअर पॅरोटिड ग्लँड. व्हॉट इज द आन्सर देन? पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड्स आर प्रेझेंट बिलो द आय ऑर्बिट म्हणता येते, बिलो द टंग म्हणता येत. हा ऑप्शन कटला, इथे सबलिंग्वल आहे. एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल मे बी इन द अँगल ऑफ 2 जॉज, हा सुद्धा ऑप्शन कटतोय, हा कटतोय. म्हणजे इन द अँगल बिटवीन 2 जॉज म्हणजे या ठिकाणी हे 2 जॉज आहेत मॅक्सिला मॅन्डिबल यांच्या अँगल मध्ये. तर फोर्थ आन्सर इज करेक्ट आन्सर. राईट. इंजुरी टू व्हेगस नर्व इन ह्युमन इज नॉट लाइकली टू अफेक्ट. व्हेगस नर्व नॉर्मली लक्षात घ्यायचंय, इट इज रिलेटेड टू विसरल ऑर्गन्स म्हणजे इंटरनल बॉडीचे जे ऑर्गन आहेत, बॉडीचे इंटरनल ऑर्गन्स. तर तिथे व्हेगस 10 नंबर ऑफ क्रेनियल नर्व इट इज असोसिएटेड ऑर दिस इनर्वेट्स दोज इंटरनल ऑर्गन्स, त्यांच्यामध्ये ही नर्व पसरलेली आहे. आपण जेव्हा टाइप्स बघितले, सी 9th नंबर ऑफ क्रेनियल नर्व, 9th नंबरची क्रेनियल नर्व कोणती झाली तुमची? ग्लासोफॅरिंजियल. ग्लासोफॅरिंजियल. तर ग्लासो शब्द सांगितला होता आपण. ग्लासोचा अर्थ काय घ्यायचा आपण? टंग. आणि फॅरिंग्स, फॅरिंजियल म्हणजे फॅरिंग्स. टंग आणि फॅरिंग्स यांच्यामध्ये ज्या नर्व्स पसरलेल्या आहेत तर ती कोणती आहे? ग्लासोफॅरिंजियल नर्व, 9th नंबर. म्हणजेच आता आपण सांगितलं व्हेगस नर्व ही इंटरनल ऑर्गनशी कनेक्टेड असतात, इनव्हॉलंटरी ऑर्गनशी. याच्यापैकी बघा पॅन्क्रियाटिक सिक्रेशन, नंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट, कार्डियक मुवमेंट, या तिन्ही मुवमेंट कशा आहेत? इनव्हॉलंटरी आहेत. म्हणजेच व्हेगस नर्वचा इफेक्ट यांच्यावरती असणार आहे. टंग मुवमेंट वरती व्हेगस नर्वचा इफेक्ट होणार नाही. करेक्ट आंसर इज योर फोर्थ. राइट. आगे बढ़ेंगे. पल्प कॅव्हिटी ऑफ टीथ इज लाइन बाय. पल्प कॅव्हिटी ऑफ टीथ इज लाइन बाय याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. सेकंड लेक्चर बघून घ्या. ओडोंटोब्लास्ट सेल लाइन्स पल्प कॅव्हिटी. आणि या ओडोंटोब्लास्ट सेल पासून आपण आताच बोललो होतो काय रिलीज होणार? तर डेंटाइन विल बी सिक्रेटेड विच इज प्रेझेंट अबोव पल्प कॅव्हिटी अँड बिलो डेंटल इनामल. ओके. द एन्झाइम प्रेझेंट इन द सलायवा इज, काहीच बघण्याची गरज नाही. सी हियर, सलायवा मध्ये माल्टेज सुद्धा असतं. इथे टायलिन आहे, सुक्रेसचा संबंध नाही, इन्व्हर्टेजचा नाही. आता याच्यामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये तुमच्यामध्ये काय प्रेझेंट असणार? तर सलायव्हरी अमायलेज, टायलिन. दिस विल बी द करेक्ट आन्सर. ओके. डेंटल फॉर्म्युला इन एडल्ट इज, एडल्ट मध्ये 2/2 इन्सिजर्स, 1/1 कॅनिन, 2/2 प्रीमोलार आणि 3/3 मोलार. हा फॉर्म्युला आहे एडल्ट मध्ये. कोणतं ऑप्शन दिसतंय तुम्हाला? फर्स्ट ऑप्शन, दिस वन. तो करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 1. ठीक. 24 इन कोलन कंस्ट्रिक्शन्स ऑफ इट्स वॉल. ओके. आता हा चुकून इथे प्रश्न आलाय. कशाचा आलाय हा? कोलनचा आलाय. कोलन कोणाचा पार्ट आहे? लार्ज इंटेस्टाइन. त्यांनी काय विचारलंय? कंस्ट्रिक्शन इन इट्स वॉल फॉर्म्स अ सिरीज ऑफ स्मॉल पॉकेट्स आर कॉल्ड एज, अँड दोज पॉकेट्स आर कॉल्ड एज होस्ट्रा. काय म्हणतात त्याला? होस्ट्रा. म्हणजे या असं स्ट्रक्चर तुम्हाला लार्ज इंटेस्टाइनचं दिसेल बघा. दिस वन. ठीक आहे. असाच पसरलेला असतो की नाही? चला आपण काढून घेऊ थोडासा. तर हा लार्ज इंटेस्टाइन आहे. तर हे जे पॅकेट्स तयार झाल्यासारखे दिसतात तुम्हाला, हे कशामुळे झाले असतील? यांच्यामध्ये सर्क्युलर मसल्स आहेत. तर सर्क्युलर मसलचं कन्स्ट्रिक्शन झालंय. ऑब्वियस आहे. एखादं सर्कल आहे, गोल पार्ट आहे, पण तो जर असा आकडला गेला तर याच्या डायमीटर काय होऊन जाणार? साईडला कमी होणार. म्हणजे ह्या सर्क्युलर मसल अशा कन्स्ट्रिक्ट झाल्या. त्याच्यामुळे हे जे पॉकेट सारखे स्ट्रक्चर झाले त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचंय? होस्ट्रा. होस्ट्रा काय वाचायचं ते वाचा. ठीक आहे. ओके. पीएच ऑफ द स्टमक इन ह्युमन. आता हा सुद्धा एक ऍडिशनल आला. आपण काय सांगितलंय? स्टमकचा पीएच एनसीईआरटी काय सांगते? 1.8 आहे. मग 1.8 च्या नियर बाय कोण दिसतोय तुम्हाला? कारण इट इज ऍसिडिक, स्ट्रॉंगली ऍसिडिक. 3 याच्या नियर बाय दिसतो, म्हणजे दिस इज ऑल्सो स्ट्रॉंगली ऍसिडिक कंडिशन. मग पीएच ऑफ स्टमक काय लिहिणार आपण इथे? करेक्ट आन्सर 3. कारण हा तर अल्कलाइन आहे, हा अल्कलाइन आहे, हा न्यूट्रल आहे. अल्कलाइन हे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सापडतंय आणि न्यूट्रलचा तर काही विषय नाही आहे. बरोबर. मग ऍसिडिक कंडिशन 3 दिसते, म्हणून आन्सर इज युअर 3. नंबर ऑफ टीथ विच आर मोनोफायडंट इन मॅन इज. याचा मिनिंग काय झाला? आपण सांगितलं की ह्युमन बिईंग इज
डायफायोडोंट. डायफायोडोंट म्हणजे 2 वेळा आपल्याला दात येतात. क्लिअर आहे. आता तुम्ही जर डेंटल फॉर्म्युला ऑफ चाइल्ड जर बघितला, कारण आपण जोपर्यंत मूल आहे, चाइल्ड आहे, तोपर्यंत आपले दात सगळे पडून जातात. तर आपला फॉर्म्युला काय होता? 2102 2/2 1/1 0/0 2/2. हा काय चाइल्ड मधला फॉर्म्युला आहे. हे अप्पर हाफ जॉ, हा लोअर हाफ जॉ इतक्या पार्ट मध्ये. म्हणजे हे किती झाले टोटल? टीथ झाले 10. 2 आणि 3 आणि 5 आणि 5 10. अशी आपल्याला खालचा पण जो आहे ही साइड सुद्धा आहे. म्हणजे 10 × 2 किती टीथ झाले? 20. म्हणजे चाइल्ड मध्ये किती टीथ प्रेझेंट असणार? 20. मग 20 पडून जाणार आणि परत 20 येणार. मग ते झाले डायफायोडोंट. पण त्याच्या नंतर जे तुम्हाला दात येतात ते मोनोफायोडोंट झाले. मग ते किती असणार? ऍडल्ट मध्ये किती प्रेझेंट आहेत? ऍडल्ट मध्ये 32 आहेत. चाइल्ड मध्ये 2 वेळा येणारे किती आहेत? 20 आहेत. म्हणजे एकदाच येणारे दात किती झाले तुमच्याकडे? 12. म्हणजेच आन्सर टू दिस क्वेश्चन इज 12. क्लियर? चलो. द सेल्स ऑफ the epithelial lining in the vertebrate stomach are not damaged by SCL. Yes, stomach मध्ये there is SCL secretion, acid secretion, strong acidic condition आहे. म्हणजे यांनी काय सांगितलं? एपिथेलियल लाइनिंग. आता एपिथेलियल लाइनिंग म्हणजे कोणाच्या? म्युकोसा लेअर, इनर मोस्ट लेअर ऑफ स्टमक. तर त्यांचं इरोजन होणार, एक्सकोरिएशन, त्याची झीज होणार किंवा ते जळणार. त्याला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर देयर इज रिक्वायरमेंट ऑफ म्युकस अँड बायकार्बोनेट आयन्स. तर आन्सर मध्ये कुठे दिसते बघा तुम्ही? न्यूट्रलायझेशनचा काही विषय आलाय का? नाही. आन्सर कट. एपिथेलियम बिंग रेजिस्टंट आहे का? रेजिस्टंट सुद्धा नाही. हा आन्सर कट होईल. एससीएल बिंग डायल्यूट, एससीएल डायल्यूट आहे हे कारण होईल का? नाही. म्युकस सिक्रेशन दॅट कव्हर्स द एपिथेलियम. म्युकसचा कोट त्याच्यावरती तयार होतो म्हणून एससीएल ची डायरेक्ट ऍक्शन म्युकोसाच्या एपिथेलियम वरती होत नाही. मग आन्सर इज 1. पुढे जाऊ. स्ट्रक्चर विच प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इनटू विंड पाईप ड्युरिंग स्वॉलिंग इन द मॅमल इज. विंड पाईप. विंड पाईप म्हणजे कोण? तुमचा ट्रकिया. आता ट्रकियाच्या त्या ओपनिंगलाच तुम्ही काय म्हटले होते? तिथे ग्लॉटिस. आणि त्याच्यावरचं कव्हरिंग म्हणजेच काय? एपिग्लॉटिस. कार्टिलेजिनस स्ट्रक्चर एपिग्लॉटिस. म्हणजे आन्सर मध्ये कुठे दिसते बघा तुम्ही? एपिग्लॉटिस. दिस इज द करेक्ट आन्सर. राइट. आगे बढ़ेंगे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन पॅसेज इन स्वॅलिंग फूड अँड ब्रीदिंग. ब्रीदिंग आणि फूड साठी कॉमन जे स्ट्रक्चर असतं आपण बघितलं, दॅट स्ट्रक्चर इज युअर फॅरिंग्स. कारण ओरल कॅव्हिटी सुद्धा फॅरिंग्स मध्ये ओपन होते, त्याला ओरोफॅरिंग्स आपण म्हटलो. आणि नेझल चेंबर, नेझल कॅव्हिटी सुद्धा फॅरिंग्स मध्ये ओपन होते, त्याला आपण म्हटलो होतो नेझोफॅरिंग्स. म्हणजे कॉमन एअर आणि फूड साठी असणार स्ट्रक्चर फॅरिंग्स. कुठे दिसतंय? सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. हार्डेस्ट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द टूथ इज. हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ युअर बॉडी टूथ सोडा, दॅट इज युअर डेंटल इनॅमल. इनॅमेलिन प्रोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. अॅमिलोजेनिन प्रोटीन प्रेझेंट आहे. 3% वॉटर प्रेझेन्स इज देअर. आणि 96.5% काय म्हणू आपण त्याला? कॅल्शियम फॉस्फेट इज प्रेझेंट इन युअर टीथ, आय मीन युअर इनॅमल. ओके. तर मग याच्यामध्ये आन्सर काय येणार? हार्डेस्ट सबस्टन्स. हार्डेस्ट सबस्टन्स इज युअर इनॅमल. ठीक. टाइप ऑफ टीथ इन ह्युमन. कोणते कोणते टीथ आहेत बघा त्याच्यामध्ये? कोणते? ते प्लुरोडोंट. हे तुम्ही एनसीईआरटी बघितल्यासारखं दिसतंय का? नो. प्लुरोडोंट हा आपल्यामध्ये नाही. प्लुरोडोंट आय थिंक इट इज इन क्रोकोडाईल. ऍक्रोडोंट नाहीये. होमोडोंट एकदाच येतात का? नाही. डायफायोडोंट आहे. म्हणजे थिकोडोंट आपल्यामध्ये आहे. थिकोडोंट म्हणजेच काय? जॉ बोनच्या सॉकेटमध्ये आपले टीथ हे फसलेले आहे. म्हणजे आन्सर इज फर्स्ट. 32. पोस्टेरियर पार्ट ऑफ द सॉफ्ट पॅलेट हँग्स डाऊन इन फॅरिंग्स कॉल्ड ॲज. आपण सांगितलं हा समोरचा पार्ट हार्ड पॅलेट, ठीक आहे, जो की पॅलेटाईन आणि मॅक्झिलरी बोननी तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती पॅलेटाईन ट्रान्सवर्स रिजेस आहेत, पॅलेटाईन रुगे आपण त्याला म्हटलो. त्याच्या मागचा सॉफ्ट पार्ट ज्याच्यावरती म्युकस एपिथेलियम आहे, ठीक आहे, आणि तो फायब्रस टिश्यूनी बनलेला आहे, त्याला म्हटलो आपण सॉफ्ट पॅलेट. आणि त्याचंच एक्सटेन्शन दॅट इज ओला. मग इथे ओला दिसतंय का तुम्हाला? क्लिअर नाही. आता इथे ओला दिसत नाहीये. मग आता आन्सर कोणता द्यायचा आपण? हे जॅकोब्सन ऑर्गन नाहीये, टॉन्सिल नाहीये, पॅलाटाईन बोन आहे हा सुद्धा नाहीये. तर मग आता ऑप्शन काय राहिला? वेलम पॅलेटी. अनदर नेम फॉर ओव्युला इज सॉरी अनदर नेम ऑफ मला इरेजर जमत नाही, एकच मिनिट. ओके. अनदर नेम फॉर सॉफ्ट पॅलेट इज अनदर नेम फॉर सॉफ्ट पॅलेट इज वेलम पॅलेटी. म्हणजेच आपण सांगितलं जो ओव्युला पार्ट आहे हा ह्या सॉफ्ट पॅलेटचाच आहे, त्याचं दुसरं नाव काय? वेलम पॅलेटी. म्हणजे करेक्ट आन्सर इज युअर थर्ड. नेक्स्ट. नेझल चेंबर्स अँड बकल कॅव्हिटी आर सेपरेटेड बाय.
नेझल चेंबर अँड बकल कॅव्हिटी आर सेपरेटेड बाय, कशाने सेपरेटेड होणार? सी काय दिसतं याच्यामध्ये स्ट्रक्चर? पॅलेटने सेपरेट होईल का? नो, पॅलेटचा काही संबंध नाही येते. पॅलाटाईन बोन नो. उला विच इज द हँगिंग स्ट्रक्चर, जे की तुमच्या नेझल चेंबरला आणि ओरल कॅव्हिटी या दोन्ही कॅव्हिटीला, बकल कॅव्हिटीला काय करणार? सेपरेट करणार. उला इज द स्ट्रक्चर ऑफ सॉफ्ट पॅलेट, व्हॅलम पॅलाटी, हँगिंग स्ट्रक्चर. मोनोफायडेंट टीथ आर, मोनोफायडेंट टीथ सांगा कोणते कोणते असतील? गेस. आता अशा वेळी काय करायचं? फॉर्म्युला आठवा. चाइल्ड मध्ये डेंटल फॉर्म्युला काय? तर हाय ओके, हे काय झाले? इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार, मोलार, सियर. इन्सिजर किती असतात या फॉर्म्युलामध्ये? दोनच असतात. आहे दोन दोन. कॅनिन किती असतात? हे एकच असतात. प्रीमोलार किती असतात? दोन. आणि मोलार किती असतात? तीन. मग मला एक सांगा, त्यांनी मोनोफायडेंट टीथ विचारले. आता हे तर चाइल्ड मध्ये हा प्रकार तर नाहीच आहे. प्रीमोलार तर बिलकुल ऍबसेंट आहे. क्लिअर आहे. आणि मोलार मधला एक मोलार ऍबसेंट आहे. ओके, 2102 राईट. एक मोलार आणि एक प्रीमोलार ऍबसेंट आहे. म्हणजे आता मोनोफायडेंट टीथ सांगा मला, की जे एकदाच तुम्हाला येणार आहेत. काय काय करणार याच्यामध्ये? कॅनिन काय? कॅनिन येतात का दोन वेळा? हो, कॅनिन दोन वेळा येतात. दुसरा कुठला? इन्सिजर दोन वेळा येतात का? हो, इन्सिजरही दोन वेळा येतात. म्हणजे हा ऑप्शन तुमचा कटला. ठीक आहे. मग कॅनिन ज्या ठिकाणी आले ते तुमचे ऑप्शन कटले. म्हणजे प्रीमोलार अँड मोलार इज द करेक्ट ऑप्शन. का? कारण प्रीमोलार टोटली ऍबसेंट आहे आणि मोलार मधला एक हा नंतर येणार असतो. म्हणजे तो एकच वेळा येणार, म्हणजे मोनोफायडेंट होणार. प्रीमोलार अँड युअर मोलार. प्रेझेन्स ऑफ वॉटर अमाउंट इन द इनेमल, आता सांगितलं आपण 3% वॉटर इज प्रेझेंट इन द डेंटल इनेमल. याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये, जे आहे ते आहे. इनेमल ऑफ टीथ इज सिक्रेटेड बाय, हे रिपीट झालाय क्वेश्चन, होऊ द्या. अमिलोब्लास्ट. ओडोंटोब्लास्ट आपण सांगितलं होतं डेंटाइन. ओके. नेक्स्ट, हाऊ मेनी टीथ इन मॅन ग्रोस ट्वाइस इन लाईफ? हाऊ मेनी टीथ? सी हियर, डेंटल फॉर्म्युला ऑफ चाइल्ड, त्याच्यामध्ये 20 दात होते आणि चाइल्डचे 20 चे 20 पडून जाणार आणि ते परत येणार. म्हणजे टोटल नंबर ऑफ टीथ दॅट विल अराइज ऑर अपीअर 2 टाइम्स इन लाईफ टाइम विल बी युअर 20. नंबर किती असेल त्या दातांचा? 20 असेल. आणि 12 हे फक्त एकच वेळा येणार. हे 2 वेळा येणार, 12 एक वेळा येणार. ओके. इन ह्युमन विच टीथ हेल्प इन कटिंग? आता सांगितलं आपण कटिंग मध्ये वेल इन्सिजर हेल्प इन कटिंग. पल्प कॅव्हिटी ऑफ टीथ इज लाइन्ड बाय. ओके, हे थोडेसे रिपीट होत आहेत कदाचित. ओके ओके ओके, हा 42 पासून घेऊ आपण. ते 2-4 क्वेश्चन मध्ये रिपीट झाले टेस्टिंग करते वेळी. ऑलराईट. नेक्स्ट बोलू आपण. अ बेबी बॉय एज 2 years इज ऍडमिटेड टू प्ले स्कूल अँड पासेस थ्रू अ डेंटल चेकअप. The dentist observed that the boy had 20 teeth. Which teeth were absent? Simply त्याच्या किती टीथ सापडले त्या चाइल्डच्या माउथ कॅव्हिटी मध्ये, बकल कॅव्हिटी मध्ये? किती? 20 टीथ. फॉर्म्युला आठवा. कोणता फॉर्म्युला आहे? 2/2 इन्सिजर, 1/1 कॅनिन, 0/0 प्रीमोलार आणि 2/2 ही झाली मोलार. आता सांगा की त्यांच्या माउथ कॅव्हिटी मध्ये, त्या चाइल्डच्या माउथ कॅव्हिटी मध्ये कुठले टीथ ऍबसेंट असतील? ऑब्व्हियसली कोण ऍबसेंट असणार आहे? प्रीमोलार्स विल बी ऍबसेंट. कारण मोलार दोन तर नक्कीच आहे. नंतर एक येईल तो भाग वेगळा, पण मोलार प्रेझेंट आहे, कॅनिन आहे, इन्सिजर आहे. कोण ऍबसेंट आहे? प्रीमोलार ऍबसेंट आहे. काहीच नाहीये, फक्त थोडा थिअरेटिकल क्वेश्चन केला त्याला, बाकी काही नाही. फर्स्ट एन्झाइम इन्व्हॉल्वड इन द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम इज, यस, फर्स्ट एन्झाइम. कारण डायजेशन इटसेल्फ स्टार्ट्स इन अ माउथ कॅव्हिटी. माउथ कॅव्हिटी मध्ये 30% डायजेशन ऑफ युअर कार्बोहायड्रेट दॅट इज स्टार्च टेक्स प्लेस. आणि वेल, ते जे करणार आहे, न्यूक्लियसचा संबंध येईल का? न्यूक्लियस नाही, कारण न्यूक्लियस हा कशाशी संबंधी असणार आहे? इट विल बी रिलेटेड टू न्यूक्लिक ऍसिड डायजेशन. लिंग्वल लायपेज, लिंग्वल लायपेज म्हणजे अंडर द टंग. लायपेज कोणाचं डायजेशन करतोय? तर लिपिडचं करतोय. हा ऑप्शन काय झालाय? कट झाला. हा कट. रेनिन, रेनिन हा काय करणार की प्रोटीन प्रेझेंट इन प्रोटीन्स इन मिल्क. इन्फंट्स मध्ये हा सापडणार. इन्फंट्स म्हणजे काय की 1-1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या बाळामध्ये हा रेनिन एन्झाइम तुम्हाला सापडणार. का? कारण त्यांचं डाएट काय असतो? मिल्क, आणि त्याच्यामध्ये त्याला डायजेस्ट काय करावं लागतं? प्रोटीन. मिल्क प्रोटीन डायजेस्ट करणार हा एन्झाइम आहे. हा सुद्धा कटलाय. म्हणजे करेक्ट आन्सर इज सलायव्हरी अमायलेज, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. राईट. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स. एलिमेंटरी कॅनल बिगिन्स विथ अँटेरियर कॅव्हिटी कॉल्ड एज बकल कॅव्हिटी. बरोबर आहे का? बरोबर आहे.
टूथ इज एम्बेडेड इन अ सॉकेट ऑफ मॅन्डिबल बोन ओनली. आता हे आपल्याला फारसं माहित नाही असं समजू, याला बाजूला ठेवू. पण पहिलं स्टेटमेंट काय बरोबर आहे. दुसरं, ह्युमन शो स्ट्रिक्ट डायफायडोन टाइप ऑफ डेंटिशन, बरोबर आहे. असं होणार नाही की एखाद्या ह्युमनला फक्त एकच वेळी दात आले, त्यांना 2 वेळा दात येणार. इसोफेगस अँड ट्रकिया ओपन इनटू फॅरिंक्स, दिस इज ऑल्सो करेक्ट. इसोफेगस आणि ट्रकिया इट ओपन्स इनटू फॅरिंक्स, हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे आपला आन्सर कोणतं रॉंग आहे. टूथ इज एम्बेडेड इन द सॉकेट ऑफ मॅन्डिबल बोन ओनली. फक्त मॅन्डिबलच्याच का? कारण मॅन्डिबल बोन हा आहे म्हणजे फक्त आपल्याला खालचे दात आहेत का? नाही, वी हॅव मॅक्झिलरी टीथ इव्हन, म्हणजे वरचे सुद्धा आपल्याला दात आहे. वरचा बोन असतो मॅक्झिला, म्हणजे फक्त मॅन्डिबल मध्येच नाही तर अप्पर आणि लोअर जॉ दोन्हीच्या बोन्स मध्ये आपल्याला काय प्रेझेंट असणार आहे? टीथ प्रेझेंट असणार आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे याचा आता करेक्ट आन्सर तुम्ही यात बघून घ्यायचा. विच ऑफ द फॉलोइंग हेल्प इन लुब्रिकेटिंग अँड अदरिंग द मॅस्टिकेटेड फूड पार्टिकल्स इनटू बोलस. जो आपण घास चावतो, मॅस्टिकेट करतो, त्यात सलायवरी अमायलेज एन्झाइम मिक्स होणार. इन शॉर्ट सलायवा मिक्स होणार, सलायवामध्ये म्युकस सुद्धा आहे, म्हणून त्याच्यापासून जो चिकट गोळा तयार होणार त्याला आपण म्हणणार बोलस. ठीक आहे, तर आता बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग हेल्प्स इन लुब्रिकेटिंग अँड अदरिंग द मॅस्टिकेटेड फूड पार्टिकल इनटू बोलस. सलायवरी अमायलेजचं काम तर ब्रेकडाऊन आहे, आन्सर होणार नाही. सिक्रेशन ऑफ लॅक्रिमल ग्लँड त्यांचा काय रोल आहे? हे सुद्धा आन्सर नाहीये. गॅस्ट्रिक ज्यूस हे तर स्टमक मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजेच करेक्ट आन्सर काय असणार आहे? म्युकस. आणि या म्युकस मुळेच तुमचा तो बोलस कसा बनणार? स्लिपरी, चोपडा, सो दॅट इट वुड बी इट्स अ डिग्लुटेशन वुड बी इझियर. डिग्लुटेशन म्हणजे गिळणे, राईट, स्वॅलिंग. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोलाइट्स इज और आर प्रेझेंट इन सलाइवा ऑफ ह्युमन. कोणते कोणते आहेत? कोणते इलेक्ट्रोलाइट सांगितलेले आपण? सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे, बायकार्बोनेट आयन्स आहेत, बरोबर की नाही. याच्यासोबत थायोसायनेट सुद्धा प्रेझेंट असणार काही अमाऊंट मध्ये. वेल, काय काय दिसतंय मग तुम्हाला? सोडियम आहे का? हो. पोटॅशियम हो. क्लोराईड आहे. अबोव ऑल, दिस इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आयडेंटिफाय, आता हे आपल्या एनसीईआरटीची डायग्राम दिलीच आहे त्यांनी तशी, तर तुम्हाला ABCD चूज द करेक्ट ऑप्शन. अप्पर जॉ दिलाय, तर इथे हा कुठला आहे? ए कुठला असणार आहे तुमचा? ऑब्विसली इट विल बी युअर इन्सिजर. हा बी कुठला असणार आहे? सिक्वेन्सने दिलाय, हा असणार कॅनाइन. हे सी जो दिलाय हा काय असणार आहे? प्रीमोलार. ओके, आणि डी काय असणार आहे? तर हा मोलार असणार आहे. बघा कोणता ऑप्शन आहे. आता त्यांनी हे सुद्धा दिले, नंबर दिले, तर इन्सिजर किती? इन्सिजर असणार तुमचे 2. कॅनाइन किती असणार? 1. प्रीमोलार 2 आणि मोलार 3. ठीक आहे. आता ऑप्शन बघा कोणता दिसतोय? दिस वन. इन्सिजर 2 क्लियर आहे, कॅनाइन 1, प्रीमोलार 2 आणि मोलार 3. तो आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 4th. आणि सर आकडाच, याच्यामध्ये काही लॉजिक नाही, काही नाही आहे. आणि लास्ट क्वेश्चन, इन मॅमल्स द टीथ आर ऑफ डिफरंट टाइप आहे का? हा, म्हणजे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. आर ऑफ डिफरंट टाइप, embedded in the cup like socket in the jawbone. Okay, 2 sets present in the present throughout life, हे बरोबर आहे. The condition is referred to as. आता कंडिशन काय विचारली आहे? ए चा मीनिंग काय होतो? ऑफ डिफरंट टाइप. डिफरंट टाइपचे टीथ असेल त्याला म्हणणार आपण हेटेरोडोंट. बघा, हेटेरोडोंट ज्या ज्या ऑप्शन मध्ये ते कट करून टाका. याच्यामध्ये हेटेरोडोंट नाही, हा कट, हा सुद्धा कट. डायफायडोंट हा सुद्धा कट, कारण पहिलं विचारलंय ए काय, तर हेटेरोडोंट आहे. आता फर्स्ट आणि फोर्थ या दोन मध्येच तुम्हाला ऑप्शन दिसतोय, हेटेरोडोंट आहे. दुसरं काय विचारलंय? एम्बेडेड इन द कप लाइक सॉकेट, त्याला म्हणतो आपण थिकोडोंट. मग थिकोडोंट कुठे दिसतोय? इथे दिसतोय थिकोडोंट. इकडे थिकोडोंट आहे का? ऑप्शन सरळ कटला. आणि तिसरं विचारलंय 2 सेट्स प्रेझेंट थ्रू आउट लाईक, त्याला म्हणतो आपण डायफायडोंट. म्हणजे आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी युअर फर्स्ट. हेटेरोडोंट डिफरंट टाइप ऑफ थिकोडोंट, एम्बेडेड इन द सॉकेट्स ऑफ बोन, अँड डायफायडोंट अपीअरन्स ऑफ टीथ सेट फॉर 2 टाइप्स इन द लाईफ. ओके, सो पहिल्या 2 लेक्चर मध्ये जे काय आपण शिकलो त्याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, अराउंड 50 क्वेश्चन्स वी हॅव कव्हर्ड. प्रत्येक लेक्चर मध्ये आता आपण काय करू, त्या लेक्चर मध्येच MCQs त्याचे डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सेपरेटली न घेता त्याच टॉपिकचे एक 10, 20, 25 असे MCQs त्याच्याच मध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे. ओके, आता विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.